आज 9 वाजता हिरावडी परिसरामध्ये असलेल्या न्यू समृद्धी ज्वेलर्स इथं एक सशस्त्र दरोडा पडला आहे। गेल्या 2 दिवसापासून इथं कंटिन्यू घटना घडत आहे। 2 हायवे आणि 2 बायपास असल्यामुळं इथे येणं जाणं सोपं होतं या एरियात। माझी पोलिसांना विनंती आहे की त्यांनी या परिसरात गस्त वाढवावी, अनोळखी इसम दिसल्यास त्यांची चौकशी करावी, त्यांची गाडीचे कागदपत्र वगैरे सगळे चेक करावे। इथल्या परिसरातील नागरिकांमध्ये खूप भीतीचे वातावरण आहे। हे एक्सेस हायवेला असल्यामुळे इथं रोडनी येणारे बाहेरगावून येणारे लोक पण गस्ती करून जातात। गेल्या 2-3 दिवसापासून रात्रीचे बिल्डिंग्समध्ये पण अनोळखी इसमांकडनं गस्ती घातली जाते, रेकी केल्या जाते। काही ठिकाणी कुलपं तोडले जात आहे। तर त्याच्याकडे लक्ष देऊन डिपार्टमेंटनी इथं सगळं हे वाढवावं गस्तीवर। पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये हिरावाडी परिसरामध्ये न्यू समृद्धी ज्वेलर्स या ठिकाणी साधारणतः 9-9:15च्या दरम्यानमध्ये काही अनोळखी इसम या ठिकाणी दुकानामध्ये ज्वेलर्स दुकानामध्ये या ठिकाणी शिरलेले होते। त्यांनी पहिल्यांदा दरोडा टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्याच्यासाठी त्यांनी फायर आर्मचा धाक दाखवून सदर व्यक्तीला भीती निर्माण केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथे 5 ते 6 इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या अनुषंगाने माहिती मिळताच घटनास्थळी सर्व पोलीस यंत्रणा पोहोचलेली आहे। क्राईम ब्रँचची टीम देखील कामाला या ठिकाणी लागलेली आहे। रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं, त्याच पद्धतीने CCTV फुटेज चेक करणं यासाठी टीम आमच्या रवाना झालेल्या आहे। ते व्हेरीफाय करायचं चाललेलं आहे। शक्यतो याच्यामध्ये माल गेला नसावा असा आमचा या ठिकाणी अंदाज आहे। हो, एक जण ह्याच्यामध्ये जखमी झालेला आहे आणि त्याच्यावरती सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे। त्याला 2 ते 3 टाके या ठिकाणी पडलेले आहेत। जो फायर आर्म आहे त्या फायर आर्मची मूठ त्याच्या डोक्यामध्ये मारलेली दिसत आहे। किती लोक आले होते आणि कशाने आले होते? साधारणतः 4 ते 5 लोक या ठिकाणी आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे। तपास या ठिकाणी चालू आहे।